श्री हरिविजय अध्याय 26. श्रीकृष्णाचे 8 विवाह, नरकासुराचा वध, 16,108 राजकन्यांचा कृष्णाकडून स्वीकार, पारिजातक वृक्षाची कथा. एके दिवशी अर्जुन श्रीकृष्णाच्या भेटीसाठी आला. कृष्णाने त्याचे प्रेमाने स्वागत केले. गप्पा गोष्टी एकमेकांची चौकशी झाल्यावर ते दोघे रथात बसले आणि शिकारीला गेले. शिकार करण्यात बराच वेळ गेला. बरोबर सैन्य होते ते कृष्णाने परत पाठवून दिले. मग ते दोघे यमुनेच्या तीरातीराने हिंडू लागले आणि यमुनाकाठच्या वनाची शोभा पाहू लागले. इतक्यात यमुनेच्या तीरावर एकांतात मांडी घालून डोळे मिटून तपश्चर्या करणारी एक तरुण स्त्री श्रीकृष्णाला दिसली. कृष्ण अर्जुनाला म्हणाला, मित्रा, त्या स्त्रीजवळ जा आणि तिची चौकशी करून ये. अर्जुन त्या तपस्या करणाऱ्या स्त्रीजवळ गेला. ती आपली डोळे मिटून आपल्याच ध्यानात होती. अर्जुनाने आपल्याकडे तिचे लक्ष जावे म्हणून यमुनेत उतरून हातपाय धुतले, तरीही ती ध्यानस्थच. मग अर्जुनाने टाळी वाजवली, तेव्हा आपले डोळे उघडून तिने अर्जुनाकडे पाहिले. आपल्या तपात विघ्न आणणारा हा कोण पुरुष? दिसायला तर राजपुरुष दिसतोय. प्रश्नार्थक नजरेने तिने अर्जुनाकडे पाहिले. तेव्हा अर्जुनाने चौकशी केली, आपण कोण? इथे तपश्चर्या कशा करता करीत आहेत? ती स्त्री म्हणाली, मी सूर्यकन्या असून माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी हा मार्ग पत्करला आहे. अर्जुनाने विचारले, भगवान श्रीकृष्ण माझा पती व्हावा म्हणून माझे तप चाललेले आहे. अर्जुन म्हणाला, मग त्यासाठी नदीकाठी एकांतात एवढे तप कशाला? चला माझ्या बरोबर, मी तुमची इच्छा पूर्ण करतो. त्या तरुण स्त्रीला कळेना की हा पुरुष आपले काम कसे करणार, पण तो आग्रहच करतो आहे, तर चला त्याच्याबरोबर, असे म्हणून ती अर्जुनाबरोबर निघाली. अर्जुनाने जवळच उभा असणाऱ्या श्रीकृष्णाकडे तिला नेले आणि कृष्णाबरोबर तिचा विवाह लावून दिला. असेच कोणत्या ना कोणत्या निमित्ताने श्रीकृष्णाचे लवकरच एकंदर 8 विवाह झाले. अवंतीचा राजा मित्रविंद याची रूपमती कन्या मित्रविंदा हिच्या स्वयंवरात हत्तीनीचे श्रीकृष्णाच्या गळ्यात माळ घातली. तेव्हा मित्रविंदाचा पत्नी म्हणून श्रीकृष्णाने स्वीकार केला. यज्ञजित राजाने आपल्या कन्येच्या विवाह प्रसंगी त्याने लावलेला पण जिंकून श्रीकृष्णाने यज्ञजितीशी लग्न केले. भद्ररायाची कन्या भद्रावती आणि लक्ष्मण सेन या राजाची कन्या लक्ष्मणा यांचाही पत्नी म्हणून श्रीकृष्णाने स्वीकार केला. याप्रमाणे रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, यज्ञजिती, भद्रावती आणि लक्ष्मणा अशा श्रीकृष्णाच्या अष्टनायिका होत्या. एके दिवशी इंद्र श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला, कामरूप देशाची राजधानी प्रागज्योतिषपूर येथील राजा नरकासुर याने फार जुलूम चालविला आहे. त्याने अनेक राजांना जिंकून आपल्या तुरुंगात ठेवले. त्याने 16,000 राजकन्या पळवून आणून बंदिस्त केल्या आहेत. त्यांच्याशी तो विवाह करणार आहे. त्याने स्वर्गात येऊन माझा राजमुकुट पळवून नेला. तरी तुम्ही कामरूप देशावर स्वारी करून नरकासुराच्या संकटातून सर्वांना सोडवावे. इंद्राची प्रार्थना ऐकून श्रीकृष्णाने नरकासुरावर स्वारी करण्याचे ठरविले. सत्यभामा म्हणाली, मी तुमच्या बरोबर येणार. युद्ध मलाही एकदा पाहायचं आहे. श्रीकृष्णाचा नाईलाज झाला. सैन्यासह श्रीकृष्ण निघाले. सत्यभामा बरोबर होते. नरकासुराच्या राजधानीभोवती एकापेक्षा एक उंच असे 7 तट होते. त्याभोवती पाण्याने भरलेले 7 मोठे खंदक होते. श्रीकृष्णाच्या सैन्याने वेढा घालताच नरकासुर लढायला आला. युद्ध सुरू झाले. सत्यभामेने हातात धनुष्य घेऊन मोठ्या आवेशाने शरसंधान केले. या स्त्रीवर शस्त्र कसे चालवावे असा नरकासुराला प्रश्न पडला. युद्ध मोठे खणाखणीचे झाले. अग्नी अस्त्र, पर्जन्य अस्त्र एकमेकांवर सोडून झाले. सैन्याचा खूप नाश झाला. ते पाहून श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र नरकासुरावर सोडले आणि नरकासुराचे मस्तक आकाशात उडवले. सर्वत्र श्रीकृष्णाचा जय जयकार झाला. त्यावेळी अश्विन वद्य चतुर्दशी होती. चंद्रोदयाबरोबर श्रीकृष्णाने नरकासुराला मुक्ती दिली. त्याने नरकासुराला वर दिला की यावेळी जो मनुष्य मंगल स्नान करणार नाही तो जन्मभर दरिद्री राहील व दुराचारी होईल. त्या वेळेपासून नरक चतुर्दशी पहाटे मंगल स्नान करण्याची प्रथा पडली. नंतर श्रीकृष्णाने प्रागज्योतिषपूर या नरकासुराच्या नगरीत प्रवेश केला.
त्याने बंदीत घातलेल्या 16,100 स्त्रिया आढळल्या. त्या सर्व सुंदर राजकन्या होत्या. त्यांची श्रीकृष्णाने सुटका केली. नरकासुराच्या तुरुंगात राहिलेल्या स्त्रिया, आता त्यांना समाजात प्रतिष्ठा कशी मिळणार? त्यांच्याशी कोण लग्न करणार? त्यांनी श्रीकृष्णास पाहताच आपणास हाच पती मिळावा हीच इच्छा दर्शवली. श्रीकृष्णाने त्यांना अभय दिले व त्यांचे मनोरथ पूर्ण भगदत्त व नरकासुराची पत्नी हे द्वारकेस पाठवून दिले. नरकासुराचा पुत्र भगदत्त व नरकासुराची पत्नी हे शरण आल्यामुळे त्याने भगदत्ताची राज्यावर स्थापना केली. तेथून तो मुकुट व कुंडले घेऊन गरुडावर बसून सत्यभामेसह इंद्राकडे आला. त्याला दोन्ही वस्तू देऊन कृष्णाने संतुष्ट केले. इंद्राने कृष्णाचा सत्कार केला. नंतर तो द्वारकेस येण्यास निघाला. रस्त्यात त्याला इंद्राचे नंदनवन दिसले. त्यात असलेला पारिजातक वृक्ष त्याने बरोबर घेतला आणि द्वारकेस आल्यावर सत्यभामेच्या दारात लाविला. पूर्वी एकदा नारदाने श्रीकृष्णाला स्वर्गीय परिजातकाचे फूल दिले. ते श्रीकृष्णाने रुक्मिणीला भेट म्हणून दिले. त्यामुळे सत्यभामा रुसून बसली. श्रीकृष्णाने तिची समजूत केली की रुक्मिणीला एक फूलच दिले, पण तुला अंगणात आज परिजातकाचे झाडच स्वर्गातून आणून लावीन. ते आश्वासन श्रीकृष्णाने आज पूर्ण केले. सत्यभामा खुश झाली. पण रुक्मिणीच्या महालात आल्यावरती ती हसत हसत श्रीकृष्णास म्हणाली, मला तुम्ही पारिजातक वृक्षाचे एकच फूल दिले, पण पारिजातकाचा वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला, असे का? त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, रुक्मिणी, तुला वृक्षच कशाला हवा? तो तेथेच बरा, मात्र त्याची फुले तुझ्या अंगणात पडतील. हे उत्तर ऐकून रुक्मिणीचे समाधान झाले. नंतर श्रीकृष्णाने सुवर्णाची 16,100 मंदिरे तयार करविली. नरकासुराच्या नगरातून आणलेल्या त्या 16,100 राजकन्यांशी विवाह केले व त्यांना त्या मंदिरात ठेवले. असा श्रीकृष्णाचा संसार सुरू झाला.